नमस्कार. MPSC मार्फत महाराष्ट्र गट व सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या परीक्षेसाठी ॲप्लाय कसं करायचं हे या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतात. तर व्हिडिओला सुरुवात करू. mpsconline.gov.in ही वेबसाईट ओपन करून लॉग इन करून घ्यायचं. लॉग इन झाल्यानंतर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसणार आहे. इथे आपली प्रोफाईल आधीच पूर्ण आपण केलेली आहे, त्यामुळे आता फक्त एक्झामसाठी अप्लाय कसं करायचं हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत. ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपली गट ब ची जी जाहिरात आहे 117/2025 महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 आपल्याला समोर व्ह्यूवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तर याप्रमाणे आपल्याला समोर पेज दिसेल. आपल्याला चेक इलिजिबिलिटी याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यू आर एलिजिबल अँड कॅन अप्लाय फॉर धिस पोस्ट या ठिकाणी असं येणार आहे. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यू आर एलिजिबल फॉर फॉलोइंग पोस्ट ओनली. ॲप्लायवरती क्लिक करून घ्यायचं. ॲप्लायवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. प्रूफ ऑफ कॅटेगरी कास्ट सर्टिफिकेट अपलोड करून घ्यायला लागेल. डोमासाईल सर्टिफिकेट ऑलरेडी आपण अपलोड केलेलं आहे आणि नॉन क्रिमिनल इयर जे आहे 2025-26साठीचं ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. मी डॉक्युमेंट अपलोड करून घेतली. अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक्झाम सेंटर सिलेक्ट करून घ्यायचं आहे लिस्टमधून आणि त्याच्यानंतर डिक्लेरेशन आहे बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करून घ्यायचं आणि खाली लोकेशन दिसत आहे त्या ठिकाणी आपलं जे लोकेशन आहे ते टाईप करून घ्यायचं आणि सबमिट अँड पे फीज याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. सबमिट केल्यानंतर इथे पेमेंटसाठीची विंडो आपल्याला ओपन झालेली दिसेल. इथे डेबिट/क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग थ्रू इथे आपण पेमेंट करू शकता. मी डेबिट/क्रेडिट कार्डवरती क्लिक करतो. त्याच्यानंतर या ठिकाणी कार्ड नंबर आपल्या टाकून घ्यायचा डेबिट कार्डचा. नंतर नाव टाकायचं, एक्सपायरी डेट टाकायची, CVV नंबर टाकायचा आणि पे नाव याच्यावरती क्लिक करून घ्यायचं. पे नाववरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मोबाईलवरती एक OTP येईल. तो OTP या ठिकाणी टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचं जर सक्सेसफुल झालं असेल तर सक्सेसफुल येईल. या ठिकाणी अनसक्सेसफुल आलं आहे, पेमेंटला काहीतरी प्रॉब्लेम आहे, कंटिन्यूवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट ही काढून ठेवायची. तर या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.